नमस्कार माझ्या सुंदर आणि माझ्या गोड मैत्रिणींनो. तर मी ते सर्वप्रथम कढई तापत ठेवली होती आणि आता त्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे. आता लगेचच आपलं तेल तापलं आणि त्यामध्ये मी ते थोडीशी मोहरी टाकलेली आहे. आपली मोहरी तडतडली की लगेचच आपण यामध्ये थोडेसे जिरे टाकून घेऊया. तर तुम्ही बघू शकता आपल्या जिऱ्यांना व्यवस्थित तांबूस कलर येऊपर्यंत आपल्याला यांना परतून घ्यायचं आहे. हे बघा तांबूस कलर आलेला आहे. आता आपण यामध्ये कांदा टाकून घेऊया. आपल्याला हा कांदा जो आहे ना व्यवस्थित इथे परतून घ्यायचा आहे. चला आता आपण हा कांदा व्यवस्थित इथे परतून घेऊया. आता आपला इथे कांदा व्यवस्थित परतून झालेला आहे. आता आपण यामध्ये टमाटे टाकून घेणार आहोत. तर हे बघा टमाटे जे आहेत आपले ते अगदी आपण इथे बारीक चिरून घेतलेले नाही. थोडेसे जाडमुठे असले तरी चालते, कारण अशा माझ्या खूपशा मैत्रिणी आहेत त्यांना अजिबात कांदा आणि टमाटर अजिबात बारीक चिरता येत नाही. त्यामुळे असं असलं तरी चालेल, कारण ह्या रेसिपीसाठी असं असलं तरी चालतं. आता मी याच्यामध्ये हिरवी मिरचीसुद्धा टाकून घेतलेली आहे आणि ती इथे व्यवस्थित परतून घेत आहे. तर तुम्ही बघू शकता. आता थोडंसं आपण इथे अद्रक लसूण जे आहे ठेचून घेतलेलं आहे ते सुद्धा यामध्ये टाकून देऊया. आता व्यवस्थित आपण इथे हे सगळं जे आहे ना परतून घेऊया. तुम्ही बघू शकता मस्त आपलं इथे व्यवस्थित परतत आहे. आता आपण यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि थोडीशी हळदसुद्धा टाकून घेऊया. आणि आपले जे मिश्रण आहे ना व्यवस्थित परतून जाईल, त्यामुळे आपण इथे मीठ आणि हळद टाकून घेतलेलं आहे. आता इथे आपण काय करूया, व्यवस्थित हे परत एकदा परतून घेऊया, जेणेकरून आपलं मीठ हळद व्यवस्थित या सगळ्या मिश्रणाला लागेल आणि हे मिश्रण व्यवस्थित परतेल. त्याचमुळे आता आपण इथे हे व्यवस्थित परतून घेऊया. चला तर मी इथे थोडासा गरम मसालासुद्धा घेतलेला आहे. हे बघू शकता तुम्ही. आता हे सगळं जे टाकून परत आपल्याला व्यवस्थित इथे परतून घ्यायचं आहे, मिक्स करायचा आहे सगळा मसाला आपल्याला. तो जो आपला मसाला आहे तो व्यवस्थित इथे परतत आहे. तर हे बघा अशा प्रकारे आपण इथे मसाला व्यवस्थित इथे परतून झालेला आहे. तर आता मी इथे 3 बटाटे घेतले होते, ते व्यवस्थित इथे शिजून आणि असे काही थोडेफार राहिले असतील तर आपण या कढईमध्ये व्यवस्थित असे कुचकळून घेऊया. हे बघा अशा प्रकारे. हे बघा तुम्ही किती सुंदर कलर आलेला आहे आपल्या भाजीला किंवा आपल्या चटणीला. तुम्हाला काय नाव द्यायचं असेल तुम्ही देऊ शकता. तर मी इथे आलू मटरची चटणी असं नाव दिलेलं आहे. तर हे बघा आता मी काय करणार आहे, इथे 1 कप वाटाणा घेतलेला आहे आणि तो व्यवस्थित इथे शिजून घेतलेला आहे. तो मीठ टाकून मी इथे कुकरला शिजून घेतलेला आहे. हे बघा आहा एक नंबर कलर आलेला आहे. तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की करून बघा आणि किती टेस्टी लागते हे सुद्धा सांगा. जर तुम्हाला आपल्या अशाच नवीन रेसिपी जर बघायच्या असतील तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर नमस्कार, मी कविता तुमचं कविताच किचन रेसिपी यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपली जी रेसिपी आहे तयार आहे. आता मी यामध्ये वरून थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि आता आपली आलू मटरची चटणी इथे तयार झालेली आहे. जर तुम्हाला ही रेसिपी जर आवडली असेल तर नक्की आपल्या रेसिपीला एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.